नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आपण खूप दिवस झाले ब्लॉग नव्हता बनवला, कारण की आता जे साईडला जे टरबूज होते ते टरबूज काढणं चालली होती, त्यामुळं टाईम नव्हता. तर आता पूर्ण झाली टरबूज काढून आणि आता आपण चाललो आहे ते बघा तिकडच्या साईडला विहीर आहे. तिथून आत्ताच मोटर बंद केली आणि मोटर बंद करून आता चाललो आपण इकडच्या साईडला जे आपली मक्का होती. आणि आता जे वारं एवढं सुटलं आहे, सकाळचं खूप वारं सुटलं आहे आणि तिथून मी आताच मोटर बंद करून आलो आहे. जी जांबात मोटर चालली होती, जी जांबाची झाडं आहे, तर उन्हाळ्यामुळं जे पाणी जास्त लागतं आहे ते बघा इकडं पूर्ण वाळलं आहे. आणि इथं जी मक्का होती आपली पूर्ण वाळली आता. तर वारं सुटलं आहे, सकाळचं एवढं वारं सुटलं आहे. आणि आपण खूप दिवस झाले ब्लॉग नाही बनवले, साधारण 15-20 दिवस झाले ब्लॉग नाही बनवला. तर आता जे आपल्याला ही जी मक्का होती हिची जे दांडे आहे ते इथं जमा केले आणि जी कणस आहे ते पुढच्या साईडला जमा करले बघा इथं. आणि हे आभाळ आलंय, सध्या ऊन आहे पण वारं सुटलं त्यामुळे आभाळ यायचं वेळ तर हे झाकून टाकायची. तर मी सगळ्याचा पट्टा काढला होता, हा पट्टा डबल याच्यावर टाकून द्यायचा आहे. तर आता भेटू आपण पट्टा टाकल्यानंतर, कारण की मी जे एकटाचे पट्टा टाकायसाठी एका हातानं फोन धरल्यानंतर एका हातानं टाकता येणार नाही ते, त्यामुळे भेटू आपण पट्टा टाकल्यानंतर. तर बघा पूर्ण 5-10 मिनटानंतर मी पूर्ण पट्टा टाकला आहे. आणि वाऱ्याच्या नंतर वाऱ्याचं जे इकडच्या साईडला वारं आहे इकडं सरळ इकडच्या साईडला तिकून जे टाकायला खूप अवघड गेलं. काय घेतलं टाकून तिकडे याच्यावर काय याच्यावर पट्टा टाकायचं काम नाही, कारण की हल्लं पण झालं तर वाळलं नसतं, त्यामुळं छान लागते पट्टा. त्याच्यावर दगड ठेवून एक, कारण की हवा जे जास्त आहे पट्टा जर उलटा तर ते वल्ल होऊ शकतं. पट्टा ठेवून इकडच्या साईडला एक दगड पाहिजे इकडं. त्याला दगड ठेवून पूर्ण पॅक झालं आहे. आणि डाळिंब पण आता खूप दिवस झालं दाखवलं नाही, तर दाखवतो तुम्हाला. आता सध्या जे त्याच्यावर औषध मारण्यात चालली आहे, त्यामुळे मी एकटा चालतो इकडं मक्का झाकायसाठी. आणि वाऱ्यामुळं जे कंपाऊंड करलं होतं आम्ही नेटचं ते पूर्ण फाटलं, म्हणजे पडलं आहे ते वाऱ्यामुळं. बघा इकडं अर्धं पडलं आहे, इकडं थोडं आहे उभं, परत पुढच्या साईडनं पण पडलं आहे. बघा डाळिंब केवढं झाले, तुम्हाला मी आत जाऊन दाखवतो. हे बघा तर चांगले फळ वाढले. हे बघा काही लाल पण झाले. इकडे बघा हे झाड किती वाकलं आहे डाळिंबाच्या वजन. आणि आज जे आम्ही ही तार बघताय, ही तार लांबवली आहे. हे बघा तिकडे जिथनं पण पूर्ण लाईनी ते पूर्ण लाईनीवर लांबवली आहे बघा अशी. आणि हे जे बांबू रवेले याला ते बांधायची शिवारच्या साईडनं, आणि ज्या डांगा आहे तर दोरीच्या आहे ना अशा वरती बांधून घेणे, जेणेकरून या वाकल्या आहे त्या मोडू नाही म्हणून. पूर्ण लाईनने तातरली आहे तारे पाय खूप पाणी इकडच्या साईडला पाणी. हे डांगा ज्या वाकल्या आहे त्या वाकू नये म्हणून, म्हणजे वरती बांधून घेणे. त्या ही ती तार आहे हे इथं बांधून सुतळीच्या मदतीने अशा ज्या डांगा आहे त्या वर बांधायच्या आहे. तर तिकडच्या साईडला केले आम्ही 2-3 लाईनी, इकडच्या साईडला राहिले. तर आता हे आपण करून घेऊ आज संध्याकाळी जे करून घेऊ. इकडून जी तार आहे ती असं आडवा एक तार बांधलेली आहे. हा मोठा तार आहे, इथं जी बुडात बांधली की मग जो इकडच्या साईडला ओल्ड पण तर जे
इकडची जी साईडची बांबू राहते हे वाकणार नाही, तर बुडात बांधायचं आणि डायरेक्ट सरळ वरती घ्यायचं. तर हे बघा इकडे औषध मारण्यात आली, नळी लांबवली बघा. तर मित्रांनो आता बघा अंधार पडायला सुरुवात झाली आहे आणि मी जे तुम्हाला आता दाखवतोय की जे आम्ही दुपारी तार लावली आहे बघा. तार लावला आहे जय श्रीराम पूर्ण, म्हणजे आपण उभं राहिल्यानंतर पण इतकं वर आहे असं. जे या डांग्या वाकल्या आहेत ना हे त्याला बांधायचं आहे. असं इकडच्या 4 लाईन झाल्या आणि इकडच्या राहिल्या पूर्ण. इकडं अजून 14 लाईनी इकडं आणि इकडच्या साईडला 4 आहे. आज औषध पण मारलं आहे आणि अंधार पडायला सुरुवात झाली. तर आता घेऊ कोटा लावू. तर आता बघा खबर तर पण कोंडून घेतली. इकडे आहे की इकडच्या साईडला आहे की आणि इकडे आहे की हे बघा इथे बसेल. कबूतर घेतली कोंडून, कोटा पण घेतलेला करून कोटा लावून घेतला आहे. आणि इकडे जे आता ते खराब जे टरबूज राहिले तेवढे वरच्या वावरातले जे ते पूर्ण चक झाले. आता घेऊ आपण गेट लावून जाऊ घरी. तर आजचा ब्लॉग आपण या ठिकाणी एंड करूया. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. आणि आता जे 5-6 दिवस झाले आपले जे ब्लॉग आहे येत नव्हते, तर आता जे रोज ब्लॉग येतील तर रोज ब्लॉग पाहत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला रोज ब्लॉग दिसतील. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये.